धर तू दाखव. जा लागलाय भारी. पप्पांकडे नको जाऊ. बघा घडा ओढून ठेवले. तिकडला पण भरलाय. बेडा वाढलाय तिकडं. कपाट मशीन लुटून काढलंय. लुटून पण काढलंय. आणि इकडचं स्वयंपाकाचं पण आवडायचंय आता. बाहेर मम्मी इकडे स्वयंपाक करते. तर माझा स्वयंपाक झालाय. ही दोघं जेवायला लागली. ती तिथं डब्याला बनवली भाजी. एवढं सगळं असताना त्यांना भाजी खायची आहे. शेवग्याची शेंग बनवली, हिला खायची होती म्हणून. इथं वांग बनवलं होतं. काय होतंय का? लाज वाटते का? तर चला आता हे आवरायचं आहे. मला हे सगळं न्यायचं आहे. आता हे काय नेऊ लागणार नाही तर मला एकटीला न्यायचं आहे ना का? हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तसं तर व्हिडिओची सुरुवात आज सोनूने केली, तुम्ही बघितलंच असेल. तर म्हणलं चला स्टार्टिंग करून टाकूया. आणि माझ्या आंघोळ वगैरे झाली आणि आज कपडेच घावत नव्हती माझी. काहीच म्हणजे ना, आंघोळीला गेली आणि कपडे घावत नव्हती. तिकडं संक्रांतीला ढीग काढला होता कपड्यांचा, तो धुवून ठेवला. अजून त्याच्या घड्या घालायच्या बाकी आहे त्या. आणि बाहेर पण अशी आहे ती. तर गडबड झाली. तर जळण पण नव्हतं या, उठाय उशीर झालेला, पाणी नव्हत्या, सगळ्या गोष्टी नव्हत्या. तर गडबड चालली होती. ते दिसल ते घातले, त्यामुळे हा स्वेटर घातला मी त्याच्यावरती. कारण तुम्हाला माहिती आहे आमच्या सासूबाई. तर असं झाला, कपडे काढून आणते आणि कपड्याच्या घड्या घालायला घेते. कारण ते ठेवल्याशिवाय तरी घर स्वच्छ दिसत नाही. कारण त्याचाच राडा भरपूर आमच्या घरात असतो. तर चला पहिला ती आवरते, मग झाडून पुसून घेते. भांडी घासायचे आणि नंतर कपडे धुवायचे. सोनूला आंघोळीला पाणी लावायचं आहे. तिचं तर रोजचंच झालं या. आमच्या सगळ्यांच्या आंघोळ होते आणि ती बिचारी एकटी राहून जाते आंघोळ करायची. पण तिला त्याचं काही गांभीर्य नसतं. तिला आंघोळ नसली तरी चालेल, खेळायला बस तिचं पोट भरून जाते. तर चला घ्यायचे पटपट आवरून, कारण ऑलरेडी लय उशीर झाला आहे. रात्री काही व्हिडिओ अपलोड केला नव्हता, त्यामुळे मला सकाळी करावा लागला होता. आणि मग त्याच्यात माझा भरपूर टाईम जातो व्हिडिओ अपलोड करण्यातच. टोपी नको घालू, गरम होतंय. चाप लाव, केस पुढे येते ती. तर काल कपडे शिवाय आलेले, तुम्हाला माहिती आहे. एक ड्रेस फिटिंग करायला आलेला आणि साडी आलेली. तर मग काय आमच्या सासूबाईंना लगेच ही साडी येतो. दुसऱ्यांचं करते, माझं काय करत नाही. तसं तर मी करून देत असते. आणि ते तर त्याला आता कपडे घेते काढून. आणि मला ही चिमटा आतमध्येच नाही जायचं बरं का, कारण उन्हानं नाही तुटून जातं. एक तर ते प्लॅस्टिक जायचं या. जर हे जास्त ना स्टीलचं पण होतं, पण एक चमचा चिमटा वाट लागून गेला, काय राहिलं नाही. मग हेच बरं, आपलं बाहेर ठेवलं का नाही राहतं या, कोण त्याला काढायचं टेन्शन नाही. घरात घेऊन गेलं का मग खेळाय घ्या काय घ्या, त्याच्यानं काय राहत नाही बघा. आणि सारखं असं तुटत पण असतं. मी कुठं या, तिला अजून फोन पकडायला येत नाही बघा. लहानपणी तर व्यवस्थित करायची, तरी आता तिला काही जमत नाही. काय झालंय सुकसुक करायला? काय झालं? ते नंतर मी करते. अरे देवा, सगळी नवीनच कपडे आहेत त्यांचे. चलो बघा आता मम्मी मला पाणी लावते. या बघा आलं का पाणी? तर घरात जायचं, पाणी बघायचं. नळ चालू आहे का? चालू नाही. हे बाया, पाडतील फोन पाण्यात. फिरवला, नळच फिरवून टाकला. अरे पांडुरंगा, चल. तर आता सोनूचं मी आवरलंय, तिला आंघोळ विंघोळ घातली या.
आणि ती लागली खेळायला. असं का दिसतंय? तर ही वाली फ्रॉक तिची ना, ती 2 वर्षाची असेल मला वाटते. बहुतेक 2-3 तेव्हाची आहे. आणि इतकी चमचम चमचम करत्या बघा. कशी दिसते आज सोनू फ्रॉकमध्ये सांगा. तिनं भरपूर दिवसात ही फ्रॉक घातली. चला असू द्या, ती खेळते. तर मला आता जायचं आहे भांडी घासायला. कपडे पण इकडं धुवायची पडली. ती व्हिडिओ एडिट करत बसले त्यामुळे थोडंसं उशीर झाला. आणि त्यात लाईट पण नव्हती. आत्ता जस्ट लाईट आली असेल. तर चला आता, तिचं पाणी बरं झालं तापलं होतं थोडं तरी, नाहीतर पाणी तापवलं तर इतकं ही करावं लागलं आम्हाला की बस. लय पसारा काढ नको बाबा. ओके, बघू इकडं. तर जाऊ दे, तिला खेळू देत. मी जाते आता भांडी घासायला. भांडी अर्धी बाहेर नेऊन ठेवली, ती अर्धी घरात आहेत. घेते घासून. आणि मी पण माझा ड्रेस चेंज करून टाकला, कारण आता गरम होते. तर दिवसभर काय स्वेटरमध्ये आपण वावरू शकत नाही, त्यामुळं आपलं नॉर्मल असं घातलं आहे. चला आता पहिल्यांदा हिकरचं झाडू मारते, कारण थोड्या वेळानं आबाळ येतं, वारं सुटतं. तर लुटून काढायला लागलं का मग अंगावर धुरळा उडत असतो. आता अंग फुटायचं जरा कमी आले, नाहीतर अजून फुटल. चप्पल घरात ठेवावी लागते, कारण कुत्री चप्पल नेते. ती रोज कोणाची ना कोणाची कुत्र्याने चप्पल नेलेली आहे म्हणजे आहेच. त्यामुळे काढलं तरी घरात काढायची आणि बाहेर अजिबात ठेवायचीच नाही. नजरहटी दुर्घटना घटी असं काम चाललंय आमच्या इथं. तर आता हे लागलं तर जळण फोडायला, कारण एक पण काटूक चुली पुढं नाही. आता पाहुणे आली होती, जळणच नव्हतं. तिकडनं चहा कळवून आणलाय. घरात तर पसारा कसा होता तर मला दाखवला पण नाही. त्यांच्यासोबत बोलत बोलतच भांडी लावली, कारण माझी कामं चालली. आत्ता माझी कपडे धुवून झाली आणि नुकतीच घरात जाऊन बसले होते. तोपर्यंत पाहुणे आली आणि घराचा अवतारलाय बेकार होता. जाऊ दे, असू दे. चला आता चहा वगैरे केला त्यांना. आता ती गेली, त्याचा लागतो आम्ही स्वयंपाकाला. चाललंय फोडा. जळण नाही आता एका काटकात आजच्या दिवस होईल, उद्याचं काय. आणि आता असं वाटतं गॅस भरून आणला पाहिजे, कारण असं अचानक जर कोणी आलं का नाही, लय बेकार वाटतं या. गॅस नाही, काय नाही, काय नाही. आणा उद्या गॅस भरून बाबांनो पहिल्यांदा. चला, बघता बघता तर दिवस कसा जातोय ना, अजिबात कळत नाही. कामच चाललीत माझे सकाळ धरणं. लावा जोर, दमला लागे. कोराडीपेक्षा तुम्ही मोठा आहे ना, मग टाका की जोरात ठोक. कशाला लागतंय? मी म्हणते चला खाली जाऊया, खालनं जाऊन आणूया उजेड आहे तोपर्यंत एक वच. तर त्यांना यायचं नाही. चला जाऊया, उद्या बघूया. अर्जंटमध्ये तोडायला येतं. तर आता आलोय जळण न्यायला, कारण एकच लाकूड होतं आणि ती काय पुरणार नव्हतं या. किती दिवसातनं मी इकडं आली या, लई दिवसातनं, म्हणजे 2 वर्ष झाले असतील. निघतंय का? मला भीती वाटते. गार लागतंय पण प्रचंड. अरे देवा, मम्मी इथनंच नेते बहुतेक. मग काय माहिती, तोडू का मी पण? तिकडे चला, खाली खाली चला. नाही निघणार ती, खाली चला. बरं मी तोडते खापल्या, राहू द्या. चला उभं राहा की त्याच्यावर, त्या खुडकावर. उजेडा सक्ती आला होता या, आलो असतो पण ते नाही. तर काय आता राहिलंच नाही जळण इकडं. गार लागतंय बरं का, पण इकडं आल्यावर असं वाटत होतं स्वेटर घालून यायला पाहिजे. तर लय गार लागतंय. फुटलं असतं तो काय म्हणणार नाही. नाही काय म्हणत ते पापे, असं पण पडलंय ते. पण मोठं कुऱ्हाड आणलं. खाली बघा, एकतर अंधारात आलोय आपण. मोठं कुऱ्हाड आणलं. अरे देवा, नाही पाहिजे त्यात आपल्याकडं कुऱ्हाड होती या. 2 ठोकर फुटलं. बरं आता पुरतं काढूया आणि उद्या येऊया. थांबा, येऊ द्या पुढं. खाली टाकू नका किंवा. तर इकडे चाललेत माझ्या चपात्या करायच्या. झालेत म्हणजे करून आता.
सगळं एवढं पीठ राहिलं आता ती सकाळ होईल. यांच्यासाठी चपात्या, आमच्यासाठी भाकरी. आणि इकडं आणलंय पनीर, ती बनवायचं आहे. आता जळण घेऊन आल्यामुळं आम्हाला उशीर झाला. तिथून पुढून झाडून बिडून काढूपर्यंत आता 8 वाजले. त्या होते 8:30पर्यंत. काही हे काय शिजायला इतका टाईम नाही लागत. आज सकाळपासून व्हिडिओ घेतला नाही, बनलंच नाही कामातनं मला घेणं. तेव्हा धूर व्हायला लागला. आता थोडं राहिलं या आणि आता धूर व्हायला लागला. काटकं वाय जरी हलवली ना लगेच धुराला जोर चढतोय. ते बघा काय झालं तिकडं त्या कढईमध्ये. त्याला तोडताना दमताय आणि कापाय निघाला. मग अशी हा चाललं होतं. हो पपई खायचे तर चिरा, मला खायचे. तुम्ही काळं दिसायला लागला. काळच आहे म्हणा. मस्त गोर आहे. मलाच म्हणता काळं काळं. धूर आला. थांबा की, हाताला काय लागलं. आता रेसिपी शेअर करण्यासारखी नाही, कारण ह्यांनी अर्ध सामान आणलं आणि अर्ध सामान आणलं नाही. म्हणजे मसाल्याची पुडी बिडी काय, तर जसं आहे तसं दाखवणार आहे. एवढं काय नाही त्यात. प्रत्येकजण वेगवेगळ्याच पद्धतीने बनवत असतं. मग त्यांना धूर होत होता आणि आता बघा जाळ कसा लागला. आलंच. तर कांद्याची आणि टोमॅटोची ग्रेव्ही करून घेतली, ती टाकून घेतली. हळद काय टाकणार नाही, कारण ह्यांना पित्त होतं हळदीनं. मेरे मन सोनूच्या वरच झालं या. बोलते कुठं, धोका येतं कुठं. आता हे टाकलंय, तरी पण थोडीशी हळद टाकते. तर बघा हळद शोधाय गेलेली आणि मला मसाल्याची पुडी पण घावली. म्हणजे हा गरम मसाला आहे, मिक्स मसाला असं काहीतरी आहे. असू द्या, त्याच्यावरतीच काम चालवून घेऊया आपण. दिसतंय ना तरी नीट. ह्यांना मी म्हणलं होतं एकत्र करा काय लसूण आणि कोथिंबीर, तर त्यांनी वेगवेगळी केली. तर असू द्या, असं पण छान लागतं. मला पण असं पण काय मिक्सरवरच आवडत नाही. मग तर ना वेस्ट जाळ गेला सगळा. जेव्हा जाळाची गरज होती तेव्हा आता ह्याला जाळ लागला. आज टीव्हीचा आवाज लय वाढल्यासारखं वाटत नाही. आज सगळ्यांचा स्वयंपाक लेट चाललाय का काय नाही, कोणाचीच लवकर नाही. किती वाजले ते? 8:30 वाजले. तर थोडंसं तेल वरती सुकं वाटायला लागलं. त्यांना आवडत नाही तेलाचं बनवण्यासाठी, कारण तेल जर जास्त झालं तर मग परत ना खाली तसंच राहतं भांड्याला, कढईला, ताटाला. तर ते भाजलं या, कारण गॅसवर भाजलं जात नाही लवकर, पण चुलीवर जाळ जास्त असल्यामुळे लगेच भाजतं.
थोडंसं पाणी होतंय. काय आहे? झालं टाक. काय कॅमेरा धरताय, वाज तर भारी यायला लागलाय. घाय झाली खायची म्हणून टाक टाक करत होतं. भाजून कडून शिजून देणार आहे का नाही? आता चटणी ओय, टाकते. चटणी कमी टाक. नाही पण टाक नको. बस का? अजून टाक. नाही बस झाली. नाही टाक. बस की बस की. इतकी पण नाही या. 2 टायबाची आणखी काढा. तर एक एक चमचा टाकता का पाणी खाल्ल्यासारखं? आता जाळाची गरज आहे. हा, जाळा वा. जाळाची गरज आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं करतं बरं का. गॅस वाढवा. वाढलाय गॅस. आता बघायला तेल वापस नको तितकी येते. कुठलंही चांगलं आता हे टाकून घेते. काढा हात. गॅसचं बटन बंद झालं. नाही लागलाय बरा. आता हे टाकते. असंच पनीर छान वाटतं बरं का, सुकं सुकं पाताळपेक्षा. पण यांचं पोट भरत नाही. थोडं पाणी होत. हां, पाणीच वाटते. थांबा जरा. तर आता झालाय स्वयंपाक बनवून, आता डायरेक्ट जेवायला जायचं. तर चला आता ब्लॉगचा एंड इथंच करते. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. काय त्याच्यातच परतायचं आहे भात. सामान न्यायची इतकी घाई करतात की लागणारी वस्तू पण घेऊन जातात आतमध्ये. जास्त भूक लागलेल्या दिसते ते. सकाळी डबा नेऊन हो लय मदत करू लागतात मला. तर असं आमच्या घरी ना कोणी पाहुणं आलं तर बिना जेवता जात नाही बरं का. आणि आज काका आलं होतं आणि ते बिना जेवताच गेलं. म्हणजे ते खाली इथं आलं होतं, भाडं होतं म्हणून त्यांना. मग ते आलं इकडं पण चहा पिला आणि गेलं. जेवण वगैरे नाही केलं त्यांनी. खाली जेवण करणार होतं पण असं बरोबर नाही वाटत. पहिल्यांदाच आलेलं आणि बिना जेवण करता जाणं बरोबर नाही वाटत. पण असं होतं पुढच्या टायमिंगला या म्हटलं आहे तर बघा कधी येते ते कधी नाही. पण नाही बरोबर वाटत. आपल्या घरी एखादा माणूस आला तर त्याला चहा पाणी तर ती नॉर्मलच आहे, पण जेवण तर पाहिजे. आमच्या घरातनं पहिलाच व्यक्ती असा असेल की ती बिना जेवण करता गेला असेल. कोणी आले आणि ती बिना जेवण करता निघाले. त्यांना पण घाई होती आणि ती लई लेट आली होती. मला वाटते 6 वाजाय आलेला तेव्हा ती आली होती. मग भरपूर लेट झालेला. चहा वगैरे पिली, थोडंसं बोलणं बसणं झालं आणि गेले लगेच. पण ती मनाला खंत दुःख असतं ना की हां बाबा आपल्या घरी पाहुणा आला आणि असंच गेला. असं होतं. आम्हाला सवय नाही ना अशी घालवायची, त्यामुळं आम्हाला ते वाटतंय तसं जास्त करून यांना. असं चला ब्लॉगचा एंड करते इथंच. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मागच्या ब्लॉगला जसं प्रेम आशीर्वाद सपोर्ट केला भरभरून तसा याही ब्लॉगला करा अशी आशा करते. आजचा ब्लॉग इथेच थांबवते. उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. माझे जेवढे ब्लॉग एंड करायची घाय असते ना तेवढा माझा स्वयंपाक उरकायची यांना घाय असते. तर चला बाय. ओ थांबा. झालं की बाई अहो ती शिजू दे तरी वाटाणं. काय रे अगं शिजले. आता ना उकळी येऊन 5 मिनिटं पण नाही झाली. येऊन जाऊन 2 मिनिटं झाली असतील कटाकटी. एकच झाला असेल पण मी 2 म्हणते कारण ब्लॉग सुरू करूनच आता 2 मिनिटं झालीत. म्हणजे कट टू कट घेते ना मी व्हिडिओ त्याचा. आणि हे म्हणते शिजलं असेल. अवघड आहे. तर चला बाय. भूक लागलं त्यांना. पहिल्यांदा पोटा पाण्याचं बघतो. बाय. ब्लॉगचा एंड केला होता बरं का, पण डबल स्टार्ट केला कारण
आता जे आमचं संवाद संभाषण जे काही झालं त्याच्यातून तुम्हाला वाटेल की ही बाया फक्त व्हिडिओ काढत बसली, नवऱ्याला भूक लागली आणि हिला काय घेणं देणं नाही. आता ते शिजतंय कडतंय तोपर्यंत मी काय करणार, मला ब्लॉग एंड करणं तर महत्त्वाचं होतं. आता त्याच्यावरती मी जाऊन बसायचं होतं का, शिजतंय तोपर्यंत पण ह्यांना दम नाही. नंतर तुमचे कमेंट म्हणजे वाईट कमेंट नसते, ती मला सांगणंच असतं की तू नंतर व्हिडिओ काढत जा, पहिल्यांदा त्यांना डबा वगैरे बनवून देत जा, जेवण देत जा, ही चांगलंच आहे. पण मी तसंच करत असते. आता ते शिजस तोपर्यंत म्हणलं चला 1-2 मिनटाचा ब्लॉग घेऊया, पण तो पण त्यांना बघवलं नाही. अजून भात परतायचा आहे, लगेच थोडी खायचं आहे. व्हायला तर नको का, गॅस भरून आणा म्हणलं तर ते नाही होत. असं चला, तुम्ही कमेंट करता चांगल्याच असतात, मला शिकवत असतं चांगलं. पण काय काय मग त्याला हेट कमेंट पण असणं 1-2 की तिला काय घेणं देणं आहे असं तसं. तसं नाही काय, मी पहिल्यांदा खादीचंच बघत असते, नंतर ना ब्लॉग काढणार. जर आता जेवणाचं वगैरे ब्लॉग नाही घेतला तर नंतर मी तुम्हाला काय दाखवणार, कपडे धुतलेलं, भांडी घासलेलं, एवढंच आहे मग माझ्याकडं. थोडंफार 1-2 मिनटाचा व्हिडिओ होऊन जातो ना मग स्वयंपाक करताना, बोलणं, भाषण, या सगळ्या गोष्टी म्हणूनसाठी. तर असो.